नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश ढाकणे. आज BMS फर्स्ट इयरचा सब्जेक्ट पदार्थ विज्ञानचा चॅप्टर नंबर 1 आयुर्वेद निरोपण याला स्टार्ट करणार आहोत. फर्स्ट इयरचा चॅप्टर आहे आपला आयुर्वेद निरोपण. त्यामधला फर्स्ट पॉईंट बघा. आयुर्वेद हा शब्द मूळ 2 पदापासून बनलेला आहे. म्हणजे आयुर्वेदाला जर फोडलं तर 2 पद आहेत. एक आहे आयु प्लस वेद इज इक्वल टू आयुर्वेद. बरोबर. आयु म्हणजे काय? जीवन किंवा आयुष्य. आयु म्हणजे जीवन किंवा आयुष्य आणि वेद म्हणजे सत्ता किंवा ज्ञान. बरोबर. वेद, अथर्ववेद हे ज्ञानाची गोष्टी आहेत ना ह्या. वेद म्हणजे ज्ञान किंवा सत्ता. बरोबर. तर बघा, मन, शरीर, इंद्रिय, मन व आत्मा याच्या संयोगाला आयु असे म्हणतात. आयु म्हणजे काय? जीवन. तर आपण पहा, शरीर, इंद्रिय, मन व आत्मा. शरीर आपलं पूर्ण शारीरिक बॉडी पूर्ण आलं. इंद्रिय म्हणजे काय? आपले ज्ञानेंद्रिय, जर पाहण्याचे डोळे आहेत याला इंद्रिय म्हणलं जातं. मन, स्वतःचा मन, आत्मा याच्या संयोगाला आयु असे म्हणतात. आणि आयु म्हणजे काय? जीवन आहे. याचा संयोग जेव्हा होतो तेव्हा जीवन तयार होतं, आपलं आयुष्य तयार होतं. यस. आता चला आपण पुढे जाऊया. धारी जीवित नित्य काय? धारी धारी जीवित नित्य अनुबंध हे आयुचे पर्याय नाव आहेत. म्हणजे आयुचे पर्याय नावे आपण काय काय लिहू शकतो? म्हणजे एकाच जागा आपण आयु जर 2 वेळेस येतात, एकदा आपण जीवितही लिहू शकता, एकदा आयु पुन्हा जीवित लिहा किंवा नित्य लिहा, काही प्रॉब्लेम येणार नाही. आयुचे आहेत ही पर्यायी नावे. आता धारी म्हणजे काय? आता सर आम्हाला कळालं नाही. धारी म्हणजे काय? धारी म्हणजे शरीराचे धारण करतो. धारी म्हणजे शरीराचे धारण करणार. बरोबर. जीवित म्हणजे काय? प्राणाचे धारण करणारा. म्हणजे स्वतःच्या आता आपण जीवित आहेत. कारण आपल्यामध्ये प्राण आहे ना, म्हणून आपण जीवित आहेत आपण. येस. हे समजून सांगायचं आहे. जीवित म्हणजे प्राणाचे धारण करणारा. नित्य म्हणजे प्रतिदिन आयु मृत्यूपर्यंत जात असते. म्हणजे आयु आपल्या मृत्यूपर्यंत जात असते. बरोबर. अनुबंध म्हणजे काय? चेतनाशक्तीचे शरीरात अस्तित्व असणे. अनुबंध म्हणजे चेतनाशक्तीचे शरीरात अस्तित्व असणे. आता बघा, आयुर्वेदाचे पर्याय नावे आपण पाहणार आता. बरोबर. तर आपण आता पाहणार आहोत आयुर्वेदाचे पर्याय नावे. आयुर्वेदाचे पर्याय नावे. तर पहा, एक मी हायलाईट करत राहतो. आयुर्वेद, पहिला पर्याय नाव आहे आयुर्वेद. दुसरा आहे शाखा. तिसरा आहे विद्या. चौथा आहे सूत्र. पाचवा आहे ज्ञान. सहावा आहे शास्त्र. आणि सातवा आहे तंत्र. ही आहे पर्यायी नावे. कुणाचे? आयुर्वेदाचे. आणि आयुचे काय आहेत? धारी, नित्य, जीवित, नित्य, अनुबंध हे आयुचे आहेत. आणि आयुर्वेदाचे काय आहेत? आयुर्वेद, शाखा, विद्या, सूत्र, ज्ञान, शास्त्र आणि तंत्र. बरोबर. यातील प्रत्येक शब्द हा आयुचे पर्यायवाचक शब्द आहे. आयुर्वेदाचे पर्यायवाचक शब्द आहे. सॉरी, आयुचे म्हणलं, आयुर्वेदाचा पर्यायवाचक शब्द आहे. म्हणजे आयुर्वेदाच्या जागी आपण ह्याला ठेवू शकतो, जसं शाखा, विद्या, सूत्र. येस. आता आपण पुढे चालूया. आयुर्वेद लक्षण. आता बघा, आयुर्वेद लक्षण हे महत्त्वाचे. पहा, हा पॉईंट पहा. आयुर्वेद लक्षण. हितकर आयु, अहितकर आयु, सुखकर आयु, दुःखकर आयु या 4 प्रकारच्या आयुसाठी हित म्हणजे पथ्य आणि अहित म्हणजे अपत्य बाबतचे आणि आयुबद्दलचे स्वरूप ज्या शास्त्रात वर्णित आहे. म्हणजे हितकर आयु, अहितकर आयु, सुखकर आयु, दुःखकर आयु आपण हे पुढं डिटेलमध्ये पाहणारच आहोत. पण या 4 प्रकारच्या आयुचे पथ्य किंवा अपथ्य म्हणजे हित किंवा अहित बाबतचे आणि आयुबद्दलचे स्वरूप ज्या शास्त्रात वर्णित केले आहे, म्हणजे ज्या शास्त्रामध्ये याचं पूर्ण सारांश दिला आहे, त्याला आयुर्वेद म्हणजे सायन्स ऑफ लाईफ असे म्हणतात. बरोबर. सायन्स ऑफ लाईफ असे म्हणतात. हे समजलं? हां. चला आपण आता पुढे जाऊया. हितकर आयु पाहूत आपण. हितकर आयु पाहूत. ओके. तर आपण हितकर आयु पाहूत. जो मनुष्य सर्व प्राणी मात्राचा हितचिंतक व हितकर्ता आहे. हितचिंतक आणि हितकर्ता म्हणजे काय?
प्राणी मात्राच्या हिताचं पाहतोय तो. जर एखादा प्राणी उपाशी असेल तर त्याला तो भाकर टाकतोय किंवा त्याला खाण्यासाठी वस्तू देतोय काही. बरोबर. प्राणी आणि मनुष्याला सुद्धा त्रास देत नाही. म्हणजे हितचिंतक व हितकर्ता आहे. दुसऱ्याची धनाची अपेक्षा ठेवत नाही. म्हणजे तो दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा कधीही ठेवत नाही. हितकर आयु. आयु म्हणजे जीवन. ज्या माणसाचं जीवन हितकर आहे त्याच्यासाठी सांगतोय. सत्यवादी असतो म्हणजे कायम सत्य बोलतो, सत्य बोलतो कायम. शांतीप्रधान व समाधानी असतो. शांती एकदम शांत असतो तो. शांत प्रधान म्हणजे शांतीप्रधान म्हणजे एकदम शांत स्वभावाचा असतो. व समाधानी असतो. प्रत्येक जे काय असेल त्यामध्ये तो समाधानी असतो. विचारपूर्वक कार्य करणारा असतो. म्हणजे असं कार्य उठला काहीही केलं असं नसतं. तो दिवसाची प्लॅनिंग करूनच दिवस काढत असतो. विचारपूर्वक कार्य करत असतो तो. बरोबर. वृद्धजनाची सेवा करतो. म्हणजे आता पहा किती आश्रम आहेत, काय आहे. म्हणजे जर मुलगा आई-वडिलाला सुद्धा सांभाळत नाही. ही अवस्था आहे आता या कलियुगामध्ये. तर जो माणूस वृद्धजनाची सेवा करतो, वृद्धजनाची म्हणजे दुसऱ्याची नाहीये, स्वतःच्या आई-वडिलाचीही करा. वृद्धजनाची सेवा करणारा हितकर आयुमध्ये येतो. वंदनीय व्यक्तीची पूजा करतो. जे वंदनीय व्यक्ती आहेत, आपले जसे की स्वामी विवेकानंद आहेत, पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांची पूजा करतो. बरोबर. तर ते हितकर आयुमध्ये तो माणूस येतो. समाधानी व पूर्वक समाधानीपूर्वक धर्म, अर्थ, काम याचे पालन करतो. म्हणजे धर्म, अर्थ, काम. कामाचा अर्थ म्हणजे काय? पैसा, काम. पुन्हा मग धर्माला जागून राहतो तो. बरोबर. धर्माला जागून राहतो. तर तो समाज सदाचारी असतो. नेहमी अनेक प्रकारच्या वस्तूचे दान करतो. म्हणजे तो नेहमी अनेक प्रकारच्या वस्तूचे दान करतो. दान करत राहतो. बरोबर. म्हणजे कधी अन्नाचं, पाण्याचं दान करतो तो. म्हणजे तो हितकर आयुमध्ये येतो कारण तो दान करतो वस्तीचं. बरोबर आहे. अजून एक पॉईंट उरला. आपण खालचा पॉईंट पाहूया. ज्ञान व शांती इत्यादी सदा तत्पर असतो. ज्ञान आणि शांती. शांती कधीही कोणताही प्रॉब्लेम झाला तर तो शांतपणे तो प्रॉब्लेमला दुरुस्त करायचं बघतो. तो ज्ञान घेण्यामध्ये तत्पर असतो. बरोबर. तर त्याच्या निगडीत आपण काहीतरी फोटो पाहतो. धर्म. आता हे ॲक्च्युअल आमच्याच कॉलेजचं आहे. हे धर्मार्थ म्हणजे ते जेव्हा रामनवमी असते ना, तेव्हा अशा स्वरूपामध्ये आमच्या कॉलेजमध्ये इव्हेंट होतात. जसं की इथं इथं हा इव्हेंट आहे. इथं हा इव्हेंट आहे. हा मुलगा राम बनला आहे. ते बनले रामाचं ते आहे हनुमानजी तसं. पुन्हा मग इथं ही मुलगी त्यांना खायला देते. म्हणजे हितकरी आयु म्हणजे दुसऱ्याचं हिताची गोष्ट ही मनुष्याच्या आणि प्राण्यांच्या होतं. मनुष्याच्या हिताची गोष्ट जो करतो त्याला हितकर आयुमध्ये येतो तो. जशी ही मुलगी त्या माणसाला खायला देते. हा एक आहे. आमच्या कॉलेजमध्ये आरोग्य शिबिराचे कॅम्पस चालतात. जसं की आरोग्याचं त्यांचं ब्लड चेक करते, काय शुगर आहे का ते हे पाहते. ते आमच्या कॉलेजमध्ये चालतं. नॉर्मली चालतं. नॉर्मली चालतं. जसं की हे सर आमच्याच कॉलेजचं आहे. हे आहेत यश सर, हे आहे ऋषी सर, ह्या मॅडम आहेत आमच्या, CR मॅडम आहेत. सिनियर आहेत पण पूर्ण. आणि आता खाली जाऊ आणि ही आमची एच-ओ-डीची जे प्रिन्सिपल आहे ना, त्यांच्या मिसेस आहेत आणि आमच्या मॅडम आहेत ह्या गोसावी मॅडम्स. आणि ह्या संस्कृतच्या मॅडम आहेत खेडकर मॅडम. चला. अहितकर आयु बघा म्हणजे हितकर आयुच्या विरुद्ध असणाऱ्या लक्षणे ही अहितकर आयुचे लक्षणे समजावी. म्हणजे हितकर आयुच्या विरुद्ध जे आहेत त्यांना अहितकर आयु म्हणायचं. बरोबर. जो मनुष्य व प्राणी मात्राचा हितचिंतक नाही. तो हितचिंतक नाही म्हणजे तो हिताचं सोचतच नाही. एखादा जर प्राणी दिसला त्याला दगड मारतो. त्याचा जीव घेतो. तो झाला अहितकर आयुमध्ये माणूस येतो तो. दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा ठेवतो. म्हणजे दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा ठेवतो. जसे की चोरी करणं, मारणं, मारून धन घेणं. तो सत्यवादी नसतो. तो सत्यवादी नसतो. तो ज्ञान व शांती ह्यामध्ये कधीच तत्पर नसतो. नेहमी वस्तूचं दान कधीच करत नाही. हे 5च पॉइंट लय झाले आपल्या अहितकर आयुसाठी. कारण हितकर आयुच विचारणार ना, अहितकर आयु लक्षात ठेवून काय उपयोग?
हितकर आयु जर तुम्ही आज लक्षात ठेवला तर तुम्ही समाजामध्ये काहीतरी फरक घडवून आणताल. ह्याच्यासाठी हितकर आयुचे तुम्ही जे 11 पॉइंट पाहिले ते पूर्ण तुम्ही लक्षात ठेवा. अहितकर आयुचे मॅक्सिमम 5 कोणकोणचे? जो मनुष्य प्राणी मात्राचे हितचिंतक नसतो, दुसऱ्याच्या धनाची इच्छा ठेवतो, सत्यवादी नसतो, ज्ञान व शांतीमध्ये तत्पर नसतो आणि वस्तूचे अ, दान करत नाही. हे 5 अहितकर आयुमध्ये बाद झाले. बरोबर. चला आपण पुढे जाऊ. सुखकर आयु. सुखकर आयु म्हणजे काय? सुखाचं म्हणजे अ, सुखाचं सुखकर आयु. जो मनुष्य शारीरिक व मनाने रोगरहित आहे. आता पहा, हा रहित शब्द आहे का? रहित शब्द आहे का रहित? रहित म्हणजे काय? नसलेला, रोग नसलेला. रोग आहे पुढं, रहित म्हणजे नसलेला. नसणे, रोग नसणे. बरोबर. रोगरहित आहे. म्हणजे त्याला रोग नाही आहे. जो मनुष्य पुरुषार्थी यशस्वी पुरुषार्थी आणि पराक्रमी आहे. बरोबर. तो मनुष्य कशामध्ये येतो? सुखकर आयुमध्ये येतो. ज्ञान व विज्ञानाने संपन्न आहे. हा पण कायमध्ये येतो? सुखकर आयुमध्ये. इच्छेनुसार प्रत्येक कार्य त्याचे सफल होते. म्हणजे त्याने जी इच्छा धरली आहे, त्या कार्यामध्ये त्याला कधीही सफलता प्राप्त होते. त्याला सुखकर आयुमध्ये येतो तो. बरोबर. जो सर्व प्रकारच्या धनसंपत्तीने युक्त आहे. म्हणजे सर्व प्रकारच्या म्हणजे त्याला अर्थही थोडा आहे, कामामध्येही तो संपन्न आहे, असा की तो सर्व प्रकारच्या धनसंपन्ने संपन्न आहे. चला पुढे जाऊ. दुःखरायू म्हणजे काय? दुःखरायू म्हणजे दुःखरायू म्हणजे सुखकर आयूच्या आयूच उपाट. म्हणजे उलट. सुखकर आयू आयूपेक्षा सुखकर आयूच्या जे विपरीत व विरुद्ध असणाऱ्या आयूला दुःखर आयू असं म्हणायचं. बरोबर. काय होते सुखकर आयूचे 5 पॉइंट? तेच आपण 5 पॉइंट तेच विरुद्ध करायचे. जो मनुष्य शारीरिक व मानसिक रोगरहित आहे. बरोबर. जो मनुष्य शारीरिक व मानसिक रोगरहित आहे. पुन्हा जो यशस्वी रोगरहित नाही. सॉरी. जो मनुष्य शारीरिक व मानसिक रोगरहित नाही. म्हणजे रोगरहित नाही आहे तो. म्हणजे तो रोगी आहे. रहित म्हणजे काय? रोग नसलेला. बरोबर. तर रोगरहित नाही आला पाहिजे. जो यशस्वी पुरुषार्थी नाही आहे, पराक्रमी नाही आहे तो माणूस, तो दुःखर आयुमध्ये असतो. ज्ञान विज्ञानाने संपन्न नाही, तो दुःखर आयुमध्ये येणार. इच्छा इच्छेनुसार प्रत्येक कार्य सफल होत नाहीत, तो दुःखर आयुमध्ये येणार. बरोबर. तर जो सर्व प्रकारच्या धनसंपत्तीने युक्त नाही, तो दुःखर आयुमध्ये येणार. मग या दुःखर आयुचे तुम्हाला पॉईंट कळाले का सगळं? ह्या दुःखर आयुचे तुम्हाला सगळे पॉईंट कळाले का बघा? दुःखकर आयुचे सर्व हे पॉईंट आहेत. बरोबर. एवढे पॉईंट हे दुःखर आयुचे. तर थँक यू व्हेरी मच. आजचं होय आपलं होतं लेक्चर. मला असाच सपोर्ट चालत राहू द्या. चालूच राहू द्या. आपण असेच चांगले चांगले व्हिडिओ लेक्चर घेऊन येऊ. थँक यू व्हेरी मच. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो इंस्टाग्राम चॅनलची. इंस्टाग्राम पेजची त्यालाही फॉलो करून घ्या आणि सपोर्ट चालू राहू द्या. थँक यू व्हेरी मच. तुमच्याच कृपेने मी हे लेक्चर घेत आहे. थँक यू.